हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या मराठी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता का इथं मी आज देवघर स्वच्छ करत आहे. तर याआधी मी घरातली सर्व साफसफाई आवरून घेतली. हॉल वगैरे, बेडरूम वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. आणि सोफ्याचे कवर, गाद्यांचे कवर वगैरे सर्व धुवून घेतलेलं आहे. आणि आता मी सुरुवात करत आहे ते देवघराची. तर आता टायमिंग जे झालेलं आहे ते सकाळचे 10:30 वाजलेले आहे. आणि आता मी हे देवांचं मंदिर जे आहे ते सर्व स्वच्छ करून घेतलं. ओल्या कापडाने सर्व व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि मूर्त्या वगैरे ह्या निंबू दही याच्याने व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे. नंतर थोडं जे माझ्याकडे लिक्विड होतं, कपड्यांचं जे लिक्विड आहे, त्या लिक्विडने पण मी नंतर स्वच्छ करून घेतले. कारण लिंबाचे वगैरे नंतर डाग पडतात पितळी वस्तूंवरती, भांड्यांवरती. त्याच्यामुळे नंतर मी थोडं लिक्विडने पण ते क्लीन करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता का किती छान देवाची भांडे आणि देवाच्या मूर्त्या किती छान चमकत आहे. आणि ज्या दिवशी आपण असं घरात वगैरे थोडी साफसफाई करतो आणि मंदिर स्वच्छ करतो, देवांच्या मूर्त्या वगैरे घासतो, सर्व क्लीन नेटके ठेवतो, त्या दिवशी घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटते. त्या दिवशी नाही तर कमीत कमी 1 आठवडा तरी घरामध्ये वातावरण एकदम फ्रेश वाटतं आणि असं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. आणि मंदिरावर जर का धूळ वगैरे जमलेली आहे, जाळे वगैरे लटकलेले आहे, तर त्या घरामध्ये एकदम अशी निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते आणि आपलं कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. यासाठी देवघर स्वच्छ करत राहायचं. आणि असं म्हणतात का बुवा, जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी बसे. तर जेवढा आपण घरामध्ये हात फिरवू, म्हणजे जेवढी साफसफाई करू, देवाच्या मंदिरात वगैरे नीटनेटक्या वस्तू ठेवणं, नीटनेटकी देवांच्या मूर्त्या वगैरे वेळोवेळी स्वच्छ करणं, तर याच्यामुळे काय होतं का आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहतं, टिकून राहते. कोणत्याही प्रकारे लक्ष्मी कंटाळून आपल्या घरातून निघून जात नाही. तर आता इथं मंदिर वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे. आणि सर्व देवांच्या मूर्त्या वगैरे पण मी व्यवस्थित कापडाने पुसून घेतलेले आहे. तर इथं बघा, मी ह्या वाती करून ठेवलेल्या आहे. तर ह्या दोऱ्याच्या वाती आहे. दोऱ्याची वात म्हणजे जो आपला कापूस असतो त्या कापसाचाच आम्ही दोरा काढतो आणि नंतर 5 फेऱ्यांची किंवा 7 फेऱ्यांची ती वात तयार करतो आणि तीच वात सकाळ संध्याकाळ दिव्यामध्ये लावतो. ही वात खूप छान जळते आणि खूप कमी तेल लागते. म्हणजे खूप कमी तेलामध्ये पण दिवा 2 ते 3 तास कंटिन्यू चालू राहतो. तर एखाद वेळेस मी तुम्हाला स्पेशल वातीचा व्हिडिओ पण दाखवणार आहे. तर इथं मी सर्वात आधी दिवा लावून घेतलेला आहे. दिव्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. नंतर सर्वात आधी वैभव लक्ष्मीचा फोटो आणि नंतर भगवान विष्णूंचा, नंतर सप्तशृंगी मातेचा, ह्या 3 फोटोंना मी हळदी कुंकू लावून मंदिरामध्ये ठेवून घेतलेलं आहेत त्यांच्या जागेवरती. आणि आता हे आहेत श्रीयंत्र. तर हे श्रीयंत्राच्या खाली मी थोडे तांदूळ टाकून हळद कुंकू लावून त्यांची पूजा करून श्रीयंत्राची पूजा करून घेतलेली आहे. आणि हे आहेत आता मेरुयंत्र. तर मी ज्यावेळेस मंदिर घेतलं होतं त्यावेळेस माझ्याकडे देवांच्या मूर्त्या खूप कमी होत्या आणि त्यावेळेस मला एवढं कळालं नाही. म्हणजे ते याच्या आधी माझ्याकडे खूप छोटं म्हणजे मंदिर होतं. आणि मी जेव्हा हे मंदिर घेतलं तेव्हा मला असं वाटायचं का खूप मोठं मंदिर आहे माझं आता. पण तरी ते मंदिर मला आता छोटं होते. पण तरी असू द्या, परत मी मोठं मंदिर लवकरच घेईल. फक्त समर्थांची साथ पाहिजे, तर सर्व काही होईल. आणि ही आहेत अन्नपूर्णा माता. अन्नपूर्णा मातेला म्हणजे तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायचं, पण त्या पंचपत्रीच्या वरती तांदूळ वगैरे किंवा काही लोक धान्यांमध्ये ठेवतात. तर ते धान्य वगैरे वरती यायला नको, पंचपत्रीच्याच खालती धान्य टाकायचं. तर बघा, तर आता मंदिरामध्ये सर्व देवांच्या मूर्त्या वगैरे मी ठेवून घेतलेल्या आहे. कारण सर्व मूर्त्या जर तुम्हाला दाखवल्या असत्या तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आता मंगल कलशाची स्थापना करत आहे मी, कारण आज मंगळवार आहे आणि जवळजवळ 10 ते 12 दिवसापासून
कळसातलं पाणी वगैरे पण चेंज केलं नाही होतं. तर बघा मी आज कलश स्थापना म्हणजे नवीन कळस भरलेला आहे. तर एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घेतलेलं आहे. आणि नंतर त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून घेतलेला आहे. तांब्यावरती मी स्वस्तिक नाही काढलेली आहे, कारण त्याच्यामुळे काय होतं, पावसाळ्यात ना आमच्याकडचं वातावरण थोडं केमिकलचं आहे. त्याच्यामुळे तो तांब्या जो आहे, म्हणजे तांब्याचा जो लोटा आहे ना, तो खूप लवकर खराब होतो आणि रोज डेली घासायला जमत नाही. त्याच्यामुळे मी फक्त कुंकाचे बोटं लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आता का प्रत्येक स्त्रीला डेली नारळ ओलं करायला नाही जमत. कधी काही गडबड असते, कधी काही असतं, कधी देवपूजा वेळेवर होतं नाही होत. आणि जर का हे नारळ नाही ओलं केलं तर नारळ खराब होतं, कारण कणसातलं पाणी नारळापर्यंत नाही पोहोचत. त्याच्यामुळे ते नारळ लवकर खराब होते. तर बघा मी एक लाल कापड घेतलेला आहे आणि तो कापड असा नारळाला गुंडाळून घेते आणि नंतर जो खाली मोकळा कापड असतो तो असा कलशामध्ये सोडून देते. म्हणजे ह्या कापडामुळे काय होतं का नारळाला सतत पाणी पोहोचत राहतं. म्हणजे तळापर्यंत जरी पाणी गेलं कळसातलं तरी नारळ ओलाच राहतो आपला. तर तुम्ही पण नक्की करून पहा असं. त्याच्यामुळे नारळाला लवकर कोंब येतो आणि आपण सतत कळस भरतो, परत त्याच्यावर नारळ ठेवतो, तर कधी कधी घाई गडबडीमध्ये त्या कळसातलं पाणी बाहेर येते आणि जे खालते तांदूळ ठेवलेले असतात त्या तांदूळांना पण बुरशी लागते किंवा तांदूळ हिरवे पडतात आणि आपल्याला कळतही नाही. त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. कापडाचा हा कापड असा लपटून घ्यायचा, म्हणजे गुंडाळून घ्यायचा. त्याच्यामुळे नारळाला सतत पाणी भेटत राहील आणि नारळाला लवकर कोंब येईल, म्हणजे नारळ लवकर फुटेल. आणि तो नारळाला कोंब येणं खूप शुभ असतो. माझ्या नारळाला एक वेळेस कोंब आलेला होता, पण मी गावाला गेले आणि असंच कापड गुंडाळलेला होता मी नारळाला, पण तरी कळसातलं पाणी संपलं आणि त्याच्यामुळे तो कोंब पण सुकलेला माझा. तर आता हे नवीन नारळ मी ठेवलेलं आहे, तर बघू आता याला कधी कोंब येतो ते. तर आजची माझी देवपूजा अशा पद्धतीने मी केलेली होती. आणि देवाचं मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ते फुलांमुळे आणि स्वच्छतेमुळे. एकदम प्रसन्न असं वातावरण वाटते घरामध्ये. तर तुम्हाला एकदा मी फायनल लुक दाखवते माझ्या मंदिराचा. आणि ही जी मी धूप आणलेली आहे आता, ही डीमार्टवरून आणलेली आहे. गुगल धूप आहे ही. आणि हिचं जे खालचं स्टँड आहे ना, हे फायबरचं आहे. खूप छान स्टँड आहे आणि ह्या धूपचा सुगंध पण खूप सुंदर आहे. एकदम घरामध्ये असं एकदम पॉझिटिव्ह वातावरण दरवळते आणि खूप असं मनाला फ्रेश वाटतं. तर तुम्ही बघू शकता इथं सर्व मूर्त्यांना मी त्यांच्या जागेवर ठेवून व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर ही पूजा करत मला जवळजवळ 11:45ची वेळ झालेली होती आणि त्यात रुद्रला घ्यायचा पण टाईम झालेला होता, कारण रुद्रची स्कूल 12 वाजेला सुटते. तर त्यामुळे मी लगेच आरती वगैरे केली आणि मग नंतर रुद्रला घ्यायला गेलेली. तर आता तुम्ही बघू शकता का मंदिरासमोर रांगोळी वगैरे पण काढून झालेली आहे. देवघरासमोर किंवा आपल्या अंगणातसुद्धा पांढरी रांगोळी कधीही काढायची नाही. जर आपण पांढरी रांगोळी काढतो आहे तर त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं, म्हणजे नुसती पांढरी रांगोळी नाही ठेवायची. तर तुम्ही बघू शकता का आता माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे. तर माझी आजची देवपूजा कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण मी आज मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे आणि इथं आहे सत्यनारायण भगवानचा फोटो. तर तुम्ही बघू शकता मंदिराचा फायनल लुक किती सुंदर आणि फ्रेश वाटते मंदिर, म्हणजेच देवघर. तर तुम्हाला आजची पूजा माझी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत राहा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आणायला मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तर सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.